गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींच्या अत्याचारात वाढ झाल्याचं समोर आलंय। परिणामी स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। अशातच कोल्हापूर येथील शिये इथं अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मुलीच्या घरापासून जवळच असलेल्या शेतात नाल्याकाठी हा मृतदेह आढळून आलाय। या मुलीबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे नोटिफिकेशन्स अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शिये इथल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करूनच तिचा खून झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। मुलीच्या आईच्या वहिनीच्या भावानंच हे कृत्य केल्याची माहिती मिळते। गेल्या 3 महिन्यांपासून कुटुंबासोबत राहणाऱ्या नातेवाईकांनाच घात केला। अवघ्या 5 तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अत्याचार केल्यानंतर रडल्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीनं तिला संपवल्याची आरोपीची कबुली आहे। शेतात 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती। ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच घात केलाय। मुलीचे आई वडील नातेवाईकांच्या स्वाधीन मुलीला करून कामावरती गेले होते। मुलीकडे लक्ष देऊन त्यांना दिवसभर सांभाळण्याच्या सूचना दिल्या होत्या। घरी परतल्यानंतर मुलगी दिसली नसल्यानं आई वडील कासावीस झाले। नातेवाईकांकडे चौकशी केली असता मुलगी खेळायला न सांगता निघून गेल्याचं सांगत उडवाउडवीची उत्तर देत होता। पोलिसांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर CCTV फुटेज मिळाले। त्यामध्ये मुलीसह काळा पॅन्ट घालणारा इसम दिसून आला। पोलिसांनी सेम वर्णाच्या 6 जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला। पहिल्यापासूनच संशय बळवलेल्या नातेवाईकांना पोलिसांची खाक्या मिळताच गुन्ह्याची कबुली दिली आहे। संध्याकाळचे 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान हा गुन्हा घडलाय। अत्याचार केल्यानंतर मुलगी जोरात रडल्यानं तिचा गळा दाबून खून करण्यात आला। खून केल्यानंतर काही घडलंच नाही असं भासवण्याचा प्रयत्न त्या नातेवाईकांनी केला। मात्र बुधवारी 21 ऑगस्टला दुपारपासून मुलगी बेपत्ता होती। पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शोध घेतला असता थेट मृतदेह आढळून आल्यानं मुलीच्या कुटुंबियांना धक्काच बसला।